न्यूज। भाजपाचे कॅबिनेट मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके व आमदारांची रविवारी विजयी रॅली व सभा, जिल्हा भाजपकडून सत्कार सोहळ्याचं आयोजन। राळेगाव विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी मिळालेले भाजपाचे नेते नामदार प्राचार्य डॉक्टर अशोक उईके तसेच आर्णीचे आमदार राजू तोडसाम आणि उमरखेडचे आमदार किसन वानखेडे यांचा भव्य स्वागत सत्कार समारंभ व विजय रॅली भारतीय जनता पार्टी यवतमाळ व पुसद जिल्ह्याकडून रविवार दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आलाय। कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नामदार अशोक उईके यांचे प्रथमच यवतमाळ इथं आगमन होणार आहे। त्यानिमित्त हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला। राज्यातही भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक 132 आमदार निवडून आले असून मुख्यमंत्रीपदी देखील भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे। त्यानिमित्त भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण असून माजी मंत्री मदन येरावार, ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या नेतृत्वात या स्वागत सत्काराचं नियोजन करण्यात आलंय। यावेळी माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे, माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर, माजी आमदार तथा भाजप आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष उत्तमराव इंगळे, माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, माजी आमदार निलय नाईक, माजी आमदार डॉक्टर संदीप धुर्वे, माजी आमदार मामदेवराव ससाने, लोकसभा समन्वयक नितीनजी भुतळा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। जिल्हा भाजप कार्यालयातून सकाळी 11 वाजता या विजय रॅलीला सुरुवात होईल। हनुमान आखाडा चौक, मेन लाईन, 5 कंदील चौक, नेताजी चौक, दत्त चौक, बस स्थानक चौक, LIC चौक मार्गे पोस्टल ग्राउंडवर रॅलीचा समारोप होऊन या ठिकाणी भव्य सभा व स्वागत सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलाय। भाजपाच्या तमाम पदाधिकारी कार्यकर्त्यांना तसेच विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना महायुतीचे घटक पक्ष व नेत्यांना या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आले असल्याची माहिती भाजपाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे व पुसद जिल्हा अध्यक्ष महादेव सुपारी यांनी दिली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.